नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित झेंडे अटके पार या यूट्यूब लाईव्ह मालिकेमध्ये मी कल्याणी कुलकर्णी तुमचे मनापासून स्वागत करते. ऐतिहासिक काळामध्ये अटके पार झेंडे ही संकल्पना कर्तव्याची सीमारेषा दर्शवत होती. परंतु जसा जसा काळ बदलत गेला तशी तशी या झेंडे अटके पार याची संकल्पनाही अधिकाधिक व्यापक होत गेली. महाराष्ट्रातून भारतातून मराठी बांधव देश परदेशामध्ये जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन उद्योग, तंत्रज्ञान, वैज्ञानिक, संशोधन, साहित्य, संस्कृती, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामगिरीची पताका उंचावू लागली. यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करताना जरी आपल्या बांधवांना आपल्या मातीपासून हजारो किलोमीटर दूर जावे लागले तरी देखील आपल्या मातीशी त्यांची नाळ कायमचीच जोडलेली आहे. आपल्या कर्तृत्वाचे झेंडे अटकेपार रोवताना त्यांच्या मनामध्ये आपली माणसं, आपली संस्कृती, आपली माती, आपला वारसा या सर्वांविषयी नेहमीच कृतज्ञता आणि अभिमान जागृत राहिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि भारतातील इतर मराठी बांधवांना देखील हे आपले बांधव परदेशामध्ये जाऊन काय कार्य करत आहेत याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहेच. याचाच विचार करून विदेशात असलेल्या आपल्या बांधवांच्या अनुभवांचे आदान प्रदान व्हावे हाच हेतू मनामध्ये धरून विश्व मराठी परिषदेने झेंडे अटके पार हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे यातून सामाजिक मराठी मनास आणि खास करून युवा पिढीला नेहमीच प्रेरणा आणि उत्तेजन मिळेल. ते जेथे कुठे जातील तेथे त्यांना या गोष्टीचा विश्वास असेल की आपले बांधव तेथे उपस्थित आहेत. आपल्या या मालिकेमध्ये 9 देशातील मान्यवर वक्ते सहभागी झाले आहेत. आज आपल्यासोबत युनायटेड किंगडमहून 6 वक्ते सहभागी होणार आहेत. सर्वांचा परिचय मी आपल्याला करून देते. राजीव सुभेदार हे मूळचे पुण्याचे. शालेय व उच्च शिक्षण सांगली, भिवंडी तसेच मुंबई इथे त्यांचे झाले. वाणिज्य पदवी घेऊन ते चार्टर्ड अकाउंटंट झाले. सुरुवातीला 12 वर्षे त्यांनी वित्त व्यवस्थापन, वित्त नियंत्रक या पदांवर भारतात आणि आखाती देशात काम केले. 1998 पासून ते आजपर्यंत सॅप कन्सल्टंट म्हणून ते कार्यरत आहेत. 2001 मध्ये ते UKला स्थायिक झाले. 2002 पासून महाराष्ट्र मंडळ लंडनमध्ये आजीव सभासद, कार्यकारिणी सभासद, विश्वस्त या नात्याने सहभागी आहेत. संगीत, मराठी साहित्य याची लहानपणापासूनच त्यांना आवड आहे. पत्नी व 2 मुले एवढा त्यांचा परिवार आहे. राजीवजी, झेंडे अटके पारमध्ये आपले खूप खूप स्वागत. विश्व मराठी परिषदेच्या विश्व मराठी वाणी या YouTube चॅनलवर असलेल्या सर्व श्रोत्यांना आणि दर्शकांना लंडनहून नमस्कार. सर्वप्रथम मी विश्व मराठी परिषदेचे संस्थापक श्री क्षितिज पटुकले आणि कल्याणी त्यांची समन्वयक यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज ही बोलायची संधी दिली. त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला थोडंसं महाराष्ट्र मंडळाचा इतिहास, त्यातले काही हायलाइट्स, ठळक घटना याच्याबद्दल बोलीन. माझ्यानंतर बोलणार आहेत अनिल नेने. त्यांना आमच्या इकडचे भीष्माचार्य म्हणायला हरकत नाही. त्यांना मंडळाची पूर्ण पहिल्यापासून माहिती आहे. आमची मंडळाची इमारत कशी घेतली याच्याबद्दल ते माहिती देतील. तसंच त्यांचा युरोपियन मराठी संमेलन आणि UK मधली इतर जी मंडळ आहेत त्यांच्याबरोबर जे नेटवर्क आहे त्यांच्याशी त्यांचा खूप चांगला संबंध आहे. त्यांची काही एक व्हिजन आहे मराठी मंडळाबद्दलची, तर त्या काही ते विचार ते आपल्यासमोर मांडतील. त्याच्यानंतर बोलतील आमच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षा श्यामल पितळे व जिरापुरे, ज्या तुम्हाला गेली 2 वर्ष त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या या कारकिर्दीत महाराष्ट्र मंडळाने काय कार्यक्रम केले, त्यांची टीम कोण आहे याच्याबद्दल त्या बोलतील.
त्याच्यानंतर तेजाली शेटे ही श्यामलच्या कार्यकारिणीमधलीच जनसंपर्क या विभागाकडे पाहणारी त्यांची जी सहकारिणी आहे ती, जेव्हा ती स्वतः किंवा इतर कोणीही नवीन महाराष्ट्रीयन लोक जेव्हा त्यांच्या उद्योगधंद्यासाठी म्हणून पहिल्यांदी युके मध्ये किंवा परदेशात येतात, तेव्हा त्यांच्या एखाद्या महाराष्ट्र मंडळ सारख्या संस्थेबद्दल काय भावना असतात याच्याबद्दल तेजाली बोलेल. त्याच्यानंतर रवींद्र गाडगीळ इकडे जी व्यावसायिक आणि मराठी उद्योजक यांना प्रोत्साहन देणारी संस्था ओमपेग ही जी स्थापन केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतील. आणि सर्वात शेवटी केदार लेले हे एका वार्ताहराच्या आणि लेखकाच्या दृष्टिकोनातून मराठी मंडळांबद्दल त्याचे काय विचार आहेत याच्याबद्दल तो बोलेल. तर अशी ही आम्ही तुम्हाला थोडक्यात एक मालिका सादर करणार आहोत महाराष्ट्र आणि मराठी लोक युके मधले त्यांच्याबद्दल. आता जेव्हा पहिल्यांदी काही दिवसापूर्वी कल्याणी मला या कार्यक्रमाच्या संयोजनाबद्दल तिने हा जो विचार मांडला आणि ह्याचं जेव्हा शीर्षक तिने मला सांगितलं झेंडे अटके पार, तेव्हा एक योगायोग होता की लंडन मधलेच एक कवी विमा जोशी यांनी याच संकल्पनेवरती आधारित एक कविता 2006 साली लिहिलेली होती. आता त्यांनी ती जी कविता लिहिली होती ती मुळात एक मंदार काळे म्हणून मराठी कवी आहेत, तरुण कवी, अतिशय सुंदर कविता करतो तो. तर त्यांनी सिलिकॉन व्हॅलीतून परत ये अशी एक कविता लिहिलेली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी मराठी माणसांना हे आवाहन केलं होतं की आज तुम्ही परदेशात जाऊन जी नोकरी करता, परदेशामध्ये जे कंट्रीब्युशन करता, योगदान करता, ते तसं करायच्या ऐवजी तुम्ही महाराष्ट्रात परत या आणि आपल्या देशामध्येच तुम्ही चांगली कामं करा आणि आपल्या देशाला मदत करा. अशा प्रकारची अतिशय भावनात्कट कविता त्यांनी लिहिली होती. तर त्याला थोडासा अँटीडोट म्हणून विमा जोशींनी ही कविता लिहिली, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. सह्याद्रीला रामराम करून सिलिकॉन व्हॅलीत आलो खरा, पण मित्रा असा नाही त्याचा अर्थ की आटला आपला मैत्रीचा झरा आणि विसरलो मी सह्याद्रीला पुरा. सगळीच हिरवळ आहे इथं असं सांगितलं कुणी, अरे काळजाची जखम उघडून दाखवतं का रे कोणी. झगमगत असला जरी आसमंत दाटून येते मनात खंत, कंठ येतो भरून ओल्या होतात पापण्या आणि असुसतात कान मित्रा तुझ्या शिव्याही ऐकण्यासाठी. आलो इथे कशासाठी म्हणत नाही पोटासाठी, चोच तिथे चारा त्याची खंत कशासाठी. पण दाणा आणि पाणी एवढ्यानंच कुठं भागतं, जगायला सन्मानानं या जगात खूप काही लागतं. मिळता मिळता स्वातंत्र्य देशाचीच फाळणी झाली, भाषावार प्रांत रचनेची विभागणी देखील झाली. आमच्या जुन्या वाड्याची तेव्हाच म्हणे वाटणी झाली. या पुढचे वाटे हिस्से आता कसे करायचे, एकेका चौथऱ्यावर का हक्क आपले गाजवायचे. कडा सह्याद्रीचा इतका वाकलेला पाहावेल आपल्याला. आटलेल्या नद्या, विटलेली मन, गोठलेली कमाई आणि वाढलेली दिरंगाई, ही सगळी तटबंदी फोडायला पाहिजे. जिद्दीनं अभिमन्यूच्या चक्रव्यूह भेदायला पाहिजे. झेंडे अटके पार लावले, त्याचे पोवाडे ऐकले. अटक आता पश्चिमेकडे, झेंडे इकडेही रोवायला पाहिजे. म्हणून मित्रा मोह सोडून तिथला सिलिकॉन व्हॅलीत आलो, सह्याद्रीला विसरून नाही बरोबरच घेऊन आलो. ह्या कवितेत जी भावना व्यक्त केलेली आहे, तर ह्या देशामध्ये, युके मध्ये, लंडन मध्ये जी आपली मराठी मंडळी सगळी येतात आणि ज्यांनी ही एक संघटना जशी ओमपेक संघटना आहे, महाराष्ट्र मंडळ लंडन संघटना आहे, अशा अनेक संघटना ज्या चालू केलेल्या आहेत, त्यांच्या मनामध्ये भावना हीच असते की आपण हा सह्याद्री आपल्या बरोबर घेऊन यावा, सह्याद्रीकडे जाण्याऐवजी, आणि आपली स्वतःची आणि आपल्या देशाची त्या मार्गे उन्नती करावी, असा हा विचार या कवितेत आहे. आता परत मी महाराष्ट्र मंडळाकडे थोडासा वळतो. तर महाराष्ट्र मंडळ लंडन याची तशी एक अनौपचारिक स्थापना किंवा औपचारिक स्थापना म्हणता येईल 1932 साली झाली, ज्यावेळेला तिसरी गोलमेज परिषद लंडनला भरली होती. त्याचं ऑर्गनायझेशन लंडनला झालं होतं
आणि त्यावेळेला आपले साहित्य सम्राट न.चि. केळकर यांना फार उत्सुकता होती की इकडे मराठी लोक कसे राहतात, त्यांच्याशी आपण बोलू शकू की नाही. तर या बाबतीत त्यांनी त्यांचे जे सचिव होते वि.द. ताम्हणकर त्यांना एक सभा ऑर्गनाईज करायला सांगितली. आणि नाईट्स ब्रिज येथे क्रेसेंट हॉटेलमध्ये जवळजवळ 150 मराठी स्त्री पुरुष त्या सभेत आले होते. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जयकर अशी अत्यंत मातब्बर मंडळी होती. आणि त्या सुमारास महाराष्ट्र मंडळची एक औपचारिक स्थापना झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर बरीच वर्ष ही मंडळी भेटत असत, एकमेकांचे विचार आदान प्रदान, सांस्कृतिक कार्यक्रम असे होत होते. परंतु त्यानंतर दुसरं महायुद्ध आलं आणि मंडळाच्या संघटित हालचाली थंडावल्या. त्याच्यानंतर परत 1952 साली कैलासवासी बाळासाहेब खेर जेव्हा राजदूत म्हणून त्यांची लंडनला नेमणूक झाली, तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र मंडळ लंडनच्या पुनर्रचनेला चालना दिली. तेव्हा द.वि. ताम्हणकर हे पहिले अध्यक्ष झाले. त्याच्यामध्ये त्यांना शरद साठे हे कार्यवाह होते, कृप कानिटकर, डॉक्टर कोटी भास्कर, राधाबाई हेगडे, तसेच मुकुंद नवाथे, शरद दंडवते इत्यादी ज्या व्यक्ती होत्या, या इतकी वर्ष यांचा महाराष्ट्र मंडळाशी संबंध आहे. तर तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्र मंडळाचं काम केलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्र मंडळाचं पुनर्जीवन 1952 साली केलं. आणि त्यानंतर मंडळाचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतच होते, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतरही कार्यक्रम. महाराष्ट्र मंडळ बद्दल बोलताना किंवा लंडन बद्दल बोलताना आणि मराठी माणसाबद्दल बोलताना जर का अजितई बनारसेंचा उल्लेख केला नाही तर तो इतिहास पूर्ण राहील. अजितई बनारसे या लंडनला आलेल्या व्यक्ती, त्यांच्याबद्दल तुम्ही जास्त माहिती गुगलवरती पाहू शकता. पण थोडक्यात सांगायचं तर म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत उदरनिर्वाह करणाऱ्या या बाई लंडनला जेव्हा विवाहित होऊन आल्या आणि इथे त्यांना जे काही भोगायला लागलं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहायला लागलं, तेव्हा त्यांनी स्वतःची एक खानावळ चालू केली. ते अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर भोजन द्यायच्या आणि त्याच्यामुळे त्यांची खानावळ खूप लोकप्रिय झाली. सगळे मराठी लोक त्यांच्या खानावळीमध्ये येऊन जेवण जेवायचे. नेहमी असं म्हणतात की प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो आणि तसं अजितई बनारसेंनी सगळ्या मराठी जनांचं प्रेम संपादन केलं. आणि अजिताईंच्या खानावळीमध्ये कोण कोण येऊन नाही गेलं, अतिशय मातब्बर मंडळी. आपले माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण तिकडे येऊन गेले. आपले थोर साहित्यिक आचार्य अत्रे तेही येऊन गेले. आचार्य अत्रे तेव्हा आले आणि त्यांनी जेव्हा एवढी सगळी मराठी लोक एके ठिकाणी पाहिली, तेव्हा त्यांना हा मोह आवरला नाही आणि ते म्हणाले की बेळगाव, कारवार, गोवा आणि 25 गोल्डर्स ग्रीन हुप लेन, गोल्डर्स ग्रीन सगट संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेला केलं. तर अजितई बनारसेंनी 1952 सालापासून गणेशोत्सवाची प्रथा, हा खरा त्यांचा घरचा गणेशोत्सव होता, परंतु जणू काही त्याला सार्वजनिकच स्वरूप होतं आणि सगळे मराठी लोक त्या गणेशोत्सवाला जायचे. आणि ती प्रथा पुढे त्यांचे जावई आत्माराम जिरापुरे आणि त्यांची मुलगी यांनी पुढचे अनेक वर्ष चालू ठेवला. आणि सांगायला आनंद वाटतो की आज त्या आत्माराम जिरापुरेंची मुलगी, जी आता नंतर बोलणार आहे, चामल पितळे जिरापुरे, तिनेही ती परंपरा आज महाराष्ट्र मंडळचं कार्याध्यक्ष होऊन चालू ठेवली आहे. हे विशेष. आता ह्याच्यानंतर काय अजून ज्या ठळक घटना आहेत त्या मला थोड्याशा तुमच्याशी शेअर करायला आवडतील. तर एक म्हणजे 1970 साली एक दीपावली लंडन विशेषांक निघाला. त्याचं प्रकाशन थोर चित्रकार कैलासवासी दीनानाथ दलाल यांच्या हस्ते झालं. आणि इकडचे आमचे लंडनचे बाळ आठले जे आहेत, त्यांनी त्याचं मुखपृष्ठ हुबेहूब दलालांच्या शैलीमध्ये त्यांनी ते तयार केलं होतं. त्याच्यानंतर दिलीप चित्रे, मुकुंद सोनपातकी यांनी कथाकथनाचे कार्यक्रम चालू केले. मँचेस्टरचे डॉक्टर रवी आपटे यांनी पुढाकार घेऊन मंडळाच्या सहकार्याने अनेक नामवंत गायक गायिकांचे संयुक्त कार्यक्रम केले, ज्याच्यामध्ये भीमसेन जोशी म्हणा, अनेक अनेक गायक आणि गायिका यांचं इकडे यांचे परफॉर्मन्सेस महाराष्ट्र मंडळ आणि लंडन मध्ये झाले. ऑगस्ट 90 मध्ये मामा बिजवे यांनी ज्ञानेश्वर मंडळाची स्थापना केली
आणि एक प्रकारे आपली जी महाराष्ट्रातली वारकरी संप्रदायाची एक प्रथा आहे ती त्यांनी इकडे चालू केली आणि लोक त्यांच्या त्या अभंगांना आणि प्रवचनांना येत आणि ती एक फार अतिशय सुंदर संस्कृती म्हणा त्यांनी पुढे चालू केली. त्याच्यानंतर नंदकिशोर वेंगुर्लेकर, सुभाष कुलकर्णी, अरुण मंत्री यांनी वेळोवेळी मराठी नाटकांचे प्रयोग केले. किशोर वेंगुर्लेकरांनी 2002 साली महाराष्ट्राची लोकधारा म्हणून एक अतिशय बहुरंगी बहुढंगी असा महाराष्ट्रातल्या कलांवरती आधारित, ज्याच्यामध्ये लावणी आली, पोवाडे आले, भारुड आलं, भावगीता आली आणि चित्रगीता आली, अशी सगळ्या प्रकारचे महाराष्ट्रातले काही नाटकांतले मधले प्रसंग या वरती आधारित असा एक कार्यक्रम, सुंदर कार्यक्रम त्यांनी सादर केला होता. मधु अभ्यंकर, प्रभाकर मानवतकर आणि मुकुंद सोनपातकी यांनी तमसा तरंग नावाचे एक अतिशय सुंदर नियतकालिक अनेक वर्ष ते चालवत होते. त्याच्यानंतर आधी आपण गणेशोत्सवाबद्दल बोललो तर 1991 साली सुधाकर खुर्जेकर यांनी पुढाकार घेऊन 10 दिवसाचा गणेशोत्सव हा महाराष्ट्र मंडळाने पहिल्यांदा चालू केला भारताच्या बाहेर. आणि त्यात त्यांना सहकार्य मिळालं कुमार तळपदे, जे स्वतः अतिशय एक्सपर्ट आर्किटेक्ट आहेत आणि ते स्वतः आपल्या हाताने गणपतीच्या मूर्ती बनवायचे. त्यांच्याबरोबर मनोहर पवार, मधुकर ठाकूर, राम मालवणकर असे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्र मंडळाला लाभले आणि हा जो गणेशोत्सव त्यांनी 1991 साली चालू केला तो आजपर्यंत चालू आहे. याच वर्षी कार्यकारिणी समितीने श्यामलच्या नेतृत्वाखाली पूर्ण व्हर्च्युअल गणेशोत्सव साजरा करण्याचा मान घेतला. त्याच्यानंतर 92 साली म्हणजे ऑक्टोबर 18-10-92 रोजी भारताचे संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र मंडळाच्या हीरक महोत्सवाचे उद्घाटन झालं. याच वेळी प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू यांच्या माझं लंडन याचंही प्रकाशन झालं. त्यानंतर 2007 साली महाराष्ट्र मंडळाचा अमृत महोत्सव झाला. त्याचे अध्यक्ष होते रघुवीर मालशेकर आणि ह्या कार्यक्रमाची सांगता 2008 साली झाली, ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते. आणि या कार्यक्रमाच्या वेळी अमृतवाणी नावाचं जे सोव्हेनियर ज्याला म्हणता येईल, जे प्रसिद्ध झालं, त्याचं संपादन विमा जोशी, नलिनी जोशी यांनी केलं होतं. आणि याच्यामध्ये संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग हे मिळण्यासाठी रतन लेले यांचं खूप सहकार्य झालं. आणि त्यावेळेला विश्वस्त होते गोविंद काणेगावकर, डॉक्टर गोविंद काणेगावकर, मोहन वर्टी, सुनील फडणीस, मीना भिडे आणि मी, अशी ती त्यावेळेची विश्वस्त समिती होती. तर अशा या लोकांनी, अनेक लोकांनी हातभार लावून हे महाराष्ट्र मंडळ लंडन आतापर्यंत वर्धिष्णू होत आहे. 2012 साली आम्ही लंडन मराठी संमेलन, जेव्हा डॉक्टर गोविंद काणेगावकर विश्वस्त अध्यक्ष होते आणि सुशील रापतवार हा कार्याध्यक्ष होता, तर ते 3 दिवसाचं लंडन मराठी संमेलन इकडे भरवलेलं होतं. तर महाराष्ट्र मंडळ लंडन ही जी संस्था आहे याच्याबद्दल मला थोडीशी अजून एक औपचारिक माहिती अशी द्यायला आवडेल की ही एक धर्मादाय रजिस्टर्ड संस्था आहे UK चॅरिटी कमिशन बरोबर. ही या संस्थेला स्वतःची घटना आहे आणि त्या घटनेप्रमाणे कार्यकारिणी समिती निवडली जाते, विश्वस्त समिती निवडली जाते आणि याच्या दरवर्षी वार्षिक सभा होतात, ज्या वेळेला लोक आपले विचार मांडतात, नवीन रिझोल्युशन्स पास होतात आणि मंडळाची प्रगती होते. म्हणजे आता ही जी आमची कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये मराठी संस्कृती, मराठी शिक्षण ही ध्येय तर आहेतच, परंतु आम्ही नव्याने मराठी माणसांनी इकडे ब्रिटनमध्ये राहून ब्रिटनची संस्कृती आणि आपली मराठी संस्कृती यांचं मनोमिलन कसं घडवून येईल यासाठीही प्रयत्न करावेत, अशा प्रकारचेही ध्येय आम्ही त्या घटनेमध्ये घातलेलं आहे. महाराष्ट्र मंडळाबद्दल बोलताना मधु ठाकूर आणि मीनाक्षी ठाकूर यांचं नाव घेतल्याशिवाय मला वाटतं, म्हणजे महाराष्ट्र मंडळाची जी एक औपचारिक बाजू यांनी जी सांभाळली आहे की संपूर्ण त्यांचं डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन,
मेंबरशिप, रिलेशनशिप, कम्युनिकेशन हे या दोघांनी अत्यंत यशस्वीप्रमाणे पाळलं होतं आतापर्यंत. दुर्दैवाने आज मीनाक्षी ठाकूर आपल्यामध्ये नाहीत. आणि आता मधु ठाकूर यांनी हे काम अजिंक्य भावे नावाच्या एका तरुणाला आता सोपवलं आहे आणि तो आता त्या गोष्टीवरती काम करणार आहे. आता ही जी महाराष्ट्र मंडळाची जी सगळी वाटचाल झाली, आता अनिल नेने तुम्हाला जास्त महाराष्ट्र मंडळाची जी इमारत घेतली 1991 साली, 89 साली, त्याबद्दल जास्त माहिती देतील. परंतु हे जे सगळं काही शक्य झालं याच्या मागे अनेक लोकांचं दातृत्व कारणीभूत आहे. तर मी जे आता महाराष्ट्र मंडळाचे मोठे दाते आहेत त्याच्यामध्ये नारायणराव आणि रुक्मिणी सहस्त्रबुद्धे, सुरेश आणि मीना डॉक्टर सुरेश आणि मीना प्रभू, डॉक्टर मराठे, डॉक्टर वाय एस प्रधान, शंकरराव जोशी, डॉक्टर एन एम काळे ट्रस्ट, भानफ फॅमिली, मिस्टर उमेश नवापूरकर, डॉक्टर गोविंद आणि विजया काळेगावकर, मुकुंद अँड मुग्धा सोनपतकी, मिस्टर कमलाकर अँड स्निग्धा वर्टी, अश्विनी अँड आशिष प्रभुदेसाई, मिस्टर अँड मिसेस बनारसे, डॉक्टर मिसेस अश्विनी नेने, ही नावं प्रामुख्याने आहेत. आतापर्यंत जे आता हे या लोकांनी हे एवढे पैसे दिले, परंतु नुसते पैसे देऊन काही कामं होत नसतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यासाठी लोकांना आपला वेळही द्यायला लागतो आणि याच्यासाठी आतापर्यंत विश्वस्त आणि कार्याध्यक्ष म्हणजे मला जी नावं आठवतात ती अशी आहेत की विश्वस्तांपैकी माझी विश्वस्त डॉक्टर गोविंद काळेगावकर. तुम्हाला हे नाव मी परत परत घेतोय असं वाटलं तरी पण ह्या गृहस्थांचं कंट्रीब्युशन म्हणजे ज्यांनी तन मन धन लावून महाराष्ट्र मंडळासाठी डॉक्टर गोविंद काळेगावकरांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं नाव तुम्हाला परत परत ऐकू येईल. तर ते माझी विश्वस्त होते. त्यानंतर वसंत जोशी, मोहन वर्टी, रतन लेले, डॉक्टर सुनील फडणीस, डॉक्टर मीना भिडे, डॉक्टर महादेव भिडे, अभय केतकर, माधवी आंबेडकर हे माझी विश्वस्त होते. सध्याचे जे विश्वस्त आहेत त्याच्यामध्ये आहेत नीना जोशी, ती लॉयर आहे, माणिक बापट, प्रेरणा फडणीस, आनंद गद्रे हे फायनान्स ट्रस्टी आहेत आणि श्यामल पितळे जे डिफॅक्टो बीओटी मेंबर आहे, विश्वस्त सभेची सभासद आहे बाय व्हर्च्यू ऑफ हर बिंग प्रेसिडेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटी. तर ही झाली विश्वस्तांची नावं. आणि आतापर्यंत जे अध्यक्ष होऊन गेले अनेक नाव आहेत, म्हणजे शरद दंडवते, अनिल नेने, शोभा बनारसे, बिजू काळे, विजया काळेगावकर, अविनाश धोपटकर, सुशील रापतवार आणि सध्याची श्यामल पितळे. सगळ्यांची नावं खरं घेणं शक्य नाहीये आणि जर का कोणाची नावं घेतलेली नसतील तर हा माझ्या स्मृतीचा दोष समजा आणि मला माफ करा. परंतु अनेक लोक, अनेक अक्षरशः अनेकांचं ह्या महाराष्ट्र मंडळाच्या वाढीमध्ये योगदान आहे. आणि मुळात या सर्वांनी काय केलंय म्हणजे ज्यांच्याशी मंडळाची काही ना काही संबंध आला त्यांनी ह्या संस्कृतीचं अतिशय सुंदरपणे जोपासना केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता जयश्री दंडवते या इकडे रेडिओवरती एक मराठी चॅनल चालवतात आणि त्या चॅनल मधून त्या मराठीचा प्रसार करतात आणि मराठीचं गुणगान गातात. संतोष देशपांडे इकडे गमभन नावाची संस्था चालवून मराठी लहान मुलांना आधुनिक पद्धतीने कशी शिकवता येईल याचे प्रयोग करतात आणि ते अतिशय यशस्वी रीतीने प्रयोग झालेले आहेत. मीना प्रभू यांनी माझं लंडन नावाचं पुस्तक लिहिलं. भीमा जोशींचं लंडन लिंक काय आणि नलिनी जोशींचं राणीच्या राज्यात हे लंडनच्या बॅकग्राऊंडवरचं पुस्तक काय, किंवा केदार लेलेनी विम्बल्डनच्या हिरवळीवरून हे इकडच्या टेनिस बद्दलचं लिहिलेलं पुस्तक. या सर्व कार्यातून या मंडळींनी काय केलंय तर यांनी आपल्या मराठी संस्कृतीची अतिशय उत्तम संस्कृतीची जोपासना केलेली आहे. आता ही मराठी संस्कृती म्हणजे काय, तर आता पु ल देशपांडेंनी या संस्कृतीचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे अपूर्वा इथलं, ते मी बोलतो आणि माझं हे एवढं वक्तव्य संपवतो. पु ल देशपांडे म्हणालेत की संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी,
केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचं वरण, उघड्या पायांनी तुटवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात शनिवारी एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी, दुसऱ्याचा पाय चुकून लागलेल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी, दसऱ्याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाणे, सिंहगडावर फुगून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे, तसा या अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, तो कुणाला विदेशी कब्बशीचा. एवढं बोलून मी माझं वक्तव्य संपवतो आणि याच्यानंतर ज्यांचं नाव मी अनेक वेळा आतापर्यंत घेतलं ते अनिल नेने आपल्याशी बोलतील आणि ते आपल्याला युरोपियन मराठी संमेलन आणि महाराष्ट्र मंडळाची इमारत कशी झाली याबद्दल आणि इतरही काही जास्त माहिती देतील. यूकेहून आपले पुढील वक्ते आहेत अनिल नेने. अनिलजी मागील 43 वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. 12 वर्षापासून महाराष्ट्र मंडळ लंडनमध्ये कार्यरत आहेत. 1998 पासून त्यांचा युरोपियन मराठी संमेलनामध्ये सहभाग आहे. ते लेखक असून त्यांची 5 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. युरोप, भारत आणि इस्रायलमध्ये अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. ते इन्व्हेस्टमेंट बँकर असून बऱ्याच वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत. अनिलजी, झेंडे अटके पारमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, माझं नाव अनिल नेने. मी जवळजवळ गेली 44 वर्ष इंग्लंडमध्ये राहतोय. 76 साली आलो आणि आल्यानंतर माणसात रमणारा मी असल्यामुळे लगेच चौकशी सुरू केली आणि 77 साली महाराष्ट्र मंडळाच्या सान्निध्यात जो आलो ते आजताक आहे. 77 ते 88 12 वर्ष महाराष्ट्र मंडळाच्या सर्व पदांवर कामं केली. अनेक नाटकातनं तेव्हा कामं केली, काही नाटकं बसवली मी स्वतः. आणि असं हे सुरू झालेलं जे आहे हा संबंध तो आजतागायत सुरू आहे. तेव्हाच मला आठवतं 77 ते 88 या काळामध्ये मंडळाजवळ स्वतःची बिल्डिंग नव्हती. त्यामुळे कुणाच्या तरी घरी आमची मीटिंग व्हायची. काहीच नव्हतं, ऑफिसच नव्हतं. त्यामुळे सर्क्युलर जी असायची ती हाताने लिहून प्रत्येक पाकिटावर पत्ते टाकून लिहून अशी पाठवली जायची. असं करत करत सुरू झालं की आपली मंडळाची बिल्डिंग पाहिजे. तेव्हा जी कमिटी होती, मी जवळ सगळं 12 वर्ष अनेक कमिट्यातनं होतो. शरद दंडवते यांनी खरंच पुढाकार घेतला. शरद इनामदार होता तेव्हा, त्यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही ह्या बिल्डिंगसाठी बिल्डिंग फंड जमा करायला सुरुवात केली. आज तुम्हाला ऐकून हसू येईल किंवा आश्चर्य वाटेल, पण आम्ही फक्त 100 पाऊंड मागत होतो आणि 100 पाऊंड सुद्धा द्यायला लोक फारशी तयार नव्हती. त्याला कारण अनेक आहेत, त्या कारणात मी आता जात नाही. पण असं करत करत आज ही बिल्डिंग झाली आहे. महाराष्ट्र सरकारने ह्याला पैसे दिलेत. शंकरराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा मी त्यांना जाऊन भेटलेलो होतो आणि हे पैसे रिझर्व्ह बँकेतर्फे आपल्याला इथे पाऊंडामध्ये आले. आता ही बिल्डिंग घेतली
ती 99 वर्षाच्या लीजने घेतलेली आहे. मला अजून आठवतं. तेव्हा लोक म्हणायची, "अहो कशाला घेता ही बिल्डिंग? आपल्यानंतर ह्या बिल्डिंग मध्ये कोण जाणार आहे? हे सगळे पैसे वाया जाणार आहेत." वगैरे, वगैरे. पण आज जर बघितलं तर या आय-टीच्या क्षेत्रामुळे इतक्या प्रचंड प्रमाणात मराठी लोकं आलेली आहेत, की आता हे जे महाराष्ट्र मंडळ आहे, याची ही जी इमारत आहे, ही सदैव वापरली जाणार आहे, ह्याच्याबद्दल नक्की खात्री वाटते आता. महाराष्ट्राच्या बाहेरचं, भारताच्या बाहेरचं सगळ्यात जुनं पहिलं महाराष्ट्र मंडळ. एक काळ असा होता, की युरोपमध्ये सुद्धा कुठेही महाराष्ट्र मंडळ नव्हतं. आता युरोपमधल्या बहुतेक देशातनं महाराष्ट्र मंडळ झालेली आहेत. अख्ख्या यूकेमध्ये एकुलतं एक मंडळ होतं आणि आजही मला सांगायला अभिमान वाटतो, की परदेशाबाहेर असलेलं जे महाराष्ट्र मंडळ, ज्यांची स्वतःची इमारत आहे, असे एकुलते एक महाराष्ट्र मंडळ आहे. एवढा मोठा हॉल आहे त्याच्यामध्ये, की ज्यात आज सहज 200-250 लोकं बसू शकतात. दुसऱ्या कुठल्याही महाराष्ट्र मंडळाची अशी इमारत भारताच्या बाहेर नाही. आणि ह्यासाठी जे सगळे प्रयत्न झाले, त्याच्यात किशोर गुमास्ते होता. जसं अनेक नावं आली आणि अशी ही बिल्डिंग उभी राहिलेली आहे. आणि आज अभिमानाची गोष्ट आहे, की ह्याचा अप्रतिम वापर केला जातोय. नवीन-नवीन जी मंडळी येतायत, ती मंडळी आणि आज श्यामल सारखी तिसऱ्या पिढीतली आजीबाई आत्माराम झिरापुरे, येस, आम्ही एकत्र काम केलंय आत्माराम झिरापुरे आणि मी. आणि आता ही तिसरी पिढी. म्हणजे बघा तुम्ही, इथल्याच 3 पिढ्या आज मंडळाचा वापर करतायत. या पिढ्या आणखीन वाढत जाणार. हे सगळं करत असताना मला सहज आठवलं 1997 साली रॉटरडॅमचा डॉक्टर आनंद पांडव इथे आला होता. तो उतरला होता डॉक्टर अशोक देशपांडेच्या घरी. अशोक देशपांडे सुद्धा प्रेसिडेंट होता मंडळाचा. आणि त्याच्या डोक्यात कल्पना आली, की युरोपियन मराठी संमेलन आपण सुरू करावं. 97-96 साली फारशी लोक नव्हती युरोपमध्ये. मला अजून आठवतंय, पॅरिसमध्ये फक्त 2 मराठी कुटुंब होती. चंदू राजगुरू आणि शशी धर्माधिकारी. ऑस्लो सारख्या ठिकाणी फक्त 4 मराठी कुटुंब होती. त्या मानाने मग जर्मनीमध्ये थोडीफार होती. ती एक 20-25 कुटुंब, ह्याच्यापेक्षा जास्त नव्हते. अशा वेळी खरं धाडसाचं होतं. पण आनंद पांडवनी ठरवलं, की आपण हे युरोपियन मराठी संमेलन घडवायचं. आणि 98 साली रॉटरडॅमला 400 मराठी मंडळी एकत्र आली. आणि तेव्हापासून ऑल्टरनेट इयर आपलं हे युरोपियन मराठी संमेलन भरतंय. 98 साली पहिल्यांदा झालं, लगेचच 99 साली स्वित्झर्लंडला झालं, प्रफुल्ल कुलकर्णीच्या अध्यक्षतेखाली. पण मग तेव्हा असं ठरलं, की जर युरोपमधल्या लोकांना इथे यायचं असेल आणि युरोपमधल्या लोकांच्या बरोबर जर अमेरिकेतल्याही लोकांना इथे यायचं असेल, तर आपण BMMचं अधिवेशन जेव्हा नसतं, ते त्या दुसऱ्या वर्षी करायचं. म्हणजे ऑल्टरनेट इयर. ज्या वर्षी BMMचं अधिवेशन असतं, त्या वर्षी आपलं नसतं. आणि ज्या वर्षी आपलं असतं, त्या वर्षी BMMचं नसतं. आज इंग्लंड सारख्या ठिकाणी 4 वेळा आपले संमेलन झालंय. कार्डिफला झालं, निनाद ठाकरेमुळे. बर्मिंगहॅमला तर आपण सगळी लोक होतोच बरोबर. शरद पंडित होता त्याच्यामध्ये. विजू पारनाईक होता. त्याच्यानंतर न्यू कासलला झालं. 2 जोशांच्यामुळे, जीवन जोशी, मंदा जोशी आणि हे सगळे हे इथंच मुळी झालेली आहेत. ॲबरडीनला झालं, स्कॉटलंडमध्ये. मला आठवतं ॲबरडीनमध्ये एक काळ असा होता, की एकही मराठी कुटुंब नव्हतं. मी माझ्या कामानिमित्त ॲबरडीनला जायचो. एकही जण नव्हता. आज ॲबरडीनमध्ये 200-250 फॅमिलीज आहेत. ॲबरडीनमध्ये झालं. म्हणजे 4 संमेलनं तर युकेमध्ये झाली. हॉलंडमध्ये 2 वेळा झाली. स्वित्झर्लंडमध्ये 2 वेळा झाली. नॉर्वेमध्ये झालं आणि नॉर्वेचं संमेलन काढलं. फक्त एकूण तेव्हा मला वाटतं नॉर्वेचं संमेलन 2000 साली झालं. तेव्हा एकूण अख्ख्या नॉर्वेमध्ये 10 कुटुंबांच्या वर कुटुंब नव्हती. पण आज आय-टीचा
आपण असं म्हणूया वरदहस्त असा आहे की आज अख्ख्या युरोपमध्ये प्रत्येक ठिकाणी इन्क्लुडिंग इटली भरपूर प्रमाणात मराठी लोक आली आहेत. आता यावर्षी जर्मनीमध्ये दुसऱ्यांदा संमेलन व्हायचं होतं, ते होऊ शकलं नाही, ते पुढल्या वर्षी होईल. आता या प्रत्येक संमेलनामध्ये असा एक विचार यायचा प्रत्येक वेळेला पुढे की बीएमएमच्या धर्तीवर आपण जसं ते बृहन महाराष्ट्र मंडळ USA तसं बृहन महाराष्ट्र मंडळ युरोप करावं. अनेक बैठकी झाल्या, अजूनपर्यंत झालं नाही. का झालं नाही याची कारण मीमांसा करायची हे ठिकाण नाहीये म्हणून सांगतो, पण येस एक दिवस असं होईल. बीएमएम सारखं, बीएमएम USA सारखं, बीएमएम युरोप. आता हे चालू असताना UK मध्ये सुद्धा आज इतकी महाराष्ट्र मंडळ झालेली आहेत. एक काळ असा होता की महाराष्ट्र मंडळ लंडन फक्त होतं. मँचेस्टरचं ते महाराष्ट्र मंडळ नव्हतं, ते मँचेस्टर मराठी डॉक्टर्स असोसिएशन असं होतं आणि वर्षातून एक त्यांचा कार्यक्रम व्हायचा किंवा बाकी अनेक कार्यक्रम होत होते मँचेस्टरच्या आसपास. पण आता आज बघा, अख्ख्या UK मध्ये एकुलते एक असलेलं महाराष्ट्र मंडळ लंडन आज लंडनच्या पेरीफेरीवर, जसं रवी गाडगीळ हा मगाशी म्हणला मिल्टन कीन्सचा, जर आपण बघितलं तर ते लंडनच्या नॉर्थला आहे. तिथून जर आपण असं प्रदक्षिणा घालायला लागलो उलटी, तर मिल्टन कीन्स, स्लाव, हाउन्सलो, सटन, माझं क्रॉयडन, या माझ्या क्रॉयडनमध्ये एकेकाळी फक्त 5 मराठी फॅमिलीज राहत होत्या. आज जवळजवळ 300 मराठी फॅमिलीज आहेत. व त्यामुळे इथे क्रॉयडन महाराष्ट्र मंडळ, बाजूला ऑर्पिंग्टन, इल्फर्ड ही 7 मंडळ इथे झाली. कार्डिफला नव्हतं. कार्डिफ, त्याच्यानंतर न्यू कासल, ग्लासगो, ॲबरडीन, एडिनबरा, सगळीकडे महाराष्ट्र मंडळ झाली आहेत. तर मग असा एक प्रयत्न सुरू केला. त्यात माझा पुढाकार होता की आपण बीएमएम सारखं UK हे आपण मंडळ तयार करूया, बृहन महाराष्ट्र मंडळ UK. आमच्या अनेक बैठकी झाल्या आणि तेव्हा मला कळलं की अंडर करंट्स खूप असतात. त्या अंडर करंट्स मध्ये कुणाला काय हवं असतं हे जेव्हा कळतं तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. एनिवे, तर अशी सहज इच्छा आहे, असं सहज वाटतंय की हेही होईल. आता आपल्याला करायचं आहे बृहन महाराष्ट्र मंडळ UK, बृहन महाराष्ट्र मंडळ युरोप, आणि हे करण्यामध्ये सगळ्यात पुढाकार असणार आहे बृहन महाराष्ट्र मंडळ, असं मी तसं आत्ता म्हणतो. बृहन महाराष्ट्र मंडळ लंडन म्हणजेच महाराष्ट्र मंडळ लंडन, जे काही वर्षांनी बृहन महाराष्ट्र मंडळ लंडन होईल, कारण त्याच्या अंडर ही सगळी मंडळ यावीत अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण शेवटी महाराष्ट्र मंडळ लंडन, आय कॉल इट मदर ऑफ ऑल महाराष्ट्र मंडळs इन UK अँड युरोप. इथून जी प्रेरणा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे हे घडलेलं आहे. जसं हा म्हणाला मगाशी रवी गाडगीळ ओमपेक सुरू केलंय, तशा अनेक क्षेत्रामध्ये इथली मराठी लोक पुढाकार आहेत. केदार लेले बोलणारच आहे तो. आज माझी 4 मराठी पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, 5वं पुस्तक लिहितोय मी. इथली जी मंडळी आहेत, जसं विमा जोशांनी म्हटलं मगाशी, राजू म्हणाला आमचं सह्याद्रीशी नातं तुटलेलं नाही. आणि हे मला सांगायला का आवडतं तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात अनेक आपत्ती आल्या गेल्या, मी इथे 44 वर्ष असल्यापासून, त्या प्रत्येक वेळेला महाराष्ट्र मंडळ लंडननी भरघोस मदत केलेली आहे, आर्थिक, शारीरिक. आता इथं मामा बिजवे आणि मी आणखीन काही मिळून आम्ही व्हिलेज डेव्हलपमेंट काउन्सिल सुरू केलं होतं, त्याचं विसर्जन केलं. आज व्हिलेज डेव्हलपमेंट काउन्सिलमुळे महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना आम्हाला इथून पैसे पाठवतात. आज महाराष्ट्रातल्या अनेक गावातनं वेगवेगळ्या कामासाठी इथून पैसे पाठवतात. त्यामुळे जर कुणी असं म्हणत असेल
हल्ली एक तिथे पद्धत निघालीये, NRI विसरलेत. हो नो, तुम्ही तुमच्या देशाला विसरलाय. NRI ची आज महाराष्ट्राशी, भारताशी जी नाळ आहे ती घट्ट बांधलेली नाळ आहे. आम्ही आमची नाळ तोडलेली नाही, किंबहुना त्या नाळीच्या आधारावर आम्ही इथे जगतो आहोत. आणि आज इथला माणूस म्हणजे अभिमानाने सांगतो, इथला माणूस म्हणजे परदेशातला मराठी माणूस जेवढं महाराष्ट्रासाठी करत असेल तेवढं मला नाही वाटत तिथला मराठी माणूस करत असेल. आमची भरभक्कम नाळ आहे आणि ही अशीच. आणि आता माझा जगातल्या बहुतेक सगळ्या महाराष्ट्र मंडळांशी संबंध आहे. तुम्ही सिंगापूरचं महाराष्ट्र मंडळ बघा किंवा ऑस्ट्रेलियातली सिडनीचं महाराष्ट्र मंडळ बघा, या सगळ्यांच्या सर्व जगातल्या सर्व महाराष्ट्र मंडळांचे महाराष्ट्राशी अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि हे राहणार आहेत. त्याचं साधं कारण आहे, मी नेहमी म्हणतो, भारतात राहणाऱ्या भारतीयापेक्षा भारताच्या बाहेर राहणारा भारतीय हा जास्त भारतीय आहे आणि म्हणून आम्ही जास्त मराठी आहोत. आणि याचं फार मोठं कारण महाराष्ट्र मंडळ लंडन, नचिम केळकर आणि त्यांच्यापासून सुरुवात झालेला हा जो स्रोत आहे आता खूप मोठा झालेला आहे. हा असाच वाढत राहील. जय महाराष्ट्र, जय हिंद. अनिल काका, धन्यवाद. आपल्या महाराष्ट्र मंडळाची इमारत कशी झाली आणि आपण युरोपियन मराठी संमेलन आणि UK मधली इतर महाराष्ट्र मंडळ यांचं नेटवर्क कसं शाबूत ठेवलंय आणि तुमची जी व्हिजन आहे ती पुढील भविष्यामध्ये जरूर पूर्ण होईल ही आशा आपण बाळगून आहात आणि त्या दृष्टीने आपण जरूर काम करू. मगाशी बोलण्यामध्ये काही अजून नावं जी खूपच महत्वाची आहेत ती घ्यायची राहून गेली. त्यातले एक म्हणजे डॉक्टर नारायण नाईक, जे महाराष्ट्र मंडळाचे माजी विश्वस्त होते. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रोफेसर आहेत आणि त्यांचं खूप महत्वाचं योगदान महाराष्ट्र मंडळाच्या वाटचालीमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरे दोन सद्गृहस्थ असं मी म्हणेन. एक म्हणजे राम बापट आणि दुसरे मिलिंद देशमुख. महाराष्ट्र मंडळात आतापर्यंत जे कार्यक्रम झाले त्याचं संपूर्ण ध्वनी संयोजन हे या दोघांनी आतापर्यंत सांभाळलेलं आहे वेगवेगळ्या वेळी आणि महाराष्ट्र मंडळ त्यांचं खरोखरीच त्यासाठी आभारी आहे. कारण या देशामध्ये हे सगळं तंत्रज्ञान सांभाळून लोकांपर्यंत स्टेजचा आवाज पोहोचवणं हे खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. चौथी व्यक्ती ज्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे त्यांचा तसा महाराष्ट्र मंडळाच्या कुठल्या कार्यकारिणी किंवा विश्वस्त समितीचा संबंध होता की नाही मला नक्की माहिती नाही, पण त्यांनी सावरकर प्रेमापोटी UK मध्ये खास सावरकरांवर आधारित अशा सफरी संघटित करून लोकांना जिथे जिथे सावरकर राहिले होते किंवा सावरकर ज्या ठिकाणी गेले होते अशा सर्व स्थानांना ते लोकांना बरोबर घेऊन जातात, त्या स्थानाची सगळी माहिती देतात आणि या सगळ्या सावरकरांच्या आठवणी जागृत करून एक प्रकारे मराठी संस्कृतीची त्यांनी अतिशय उत्कट सेवा केली आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याच्यानंतर महाराष्ट्र मंडळाच्या सध्याच्या कार्याध्यक्षा मिसेस श्यामल पितळे जिरापुरे या आपल्याला त्यांच्या कारकिर्दीत गेले 2 वर्षात काय काय कार्यक्रम झाले याचा आढावा घेतील. UK मधून आपल्या पुढील वक्त्या आहेत श्यामल पितळे. लंडनच्या आजीबाई म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या बनारसे आजींची नात आणि आत्माराम आणि कमला जिरापुरे यांची कन्या म्हणजे श्यामल पितळे. श्यामलजींचा जन्म UK मध्येच झाला. त्याचबरोबर काही वर्षे त्यांचे भारतात देखील वास्तव्य होते. कम्प्युटर प्रोग्रॅमिंगची डिग्री प्राप्त करून प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सिनियर कमर्शियल मॅनेजर आणि बजेट मॅनेजर म्हणून काम केले आहे.
तसेच त्यांनी व्हाईट हॉल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्समध्ये देखील काम केले आहे. श्यामलजी, झेंडे अटके पारमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. माझं नाव श्यामल पितळे जिरापुरे. I have been president for Maharashtra Mandal since April May 2019. आणि माझी टीम आहे तेजस घाग, he is vice president. Vinod Devkar, he is the secretary. Tejali Shet is the PRO, sharing with Rashmi Diwakar. And there's Anita Gulane, Anita Pires, Anjali Tarabatkar, Santosh Deshpande, Lena Parker, Santosh Parker, and Amit Nikam. So this is the team, and we have been organizing events since last May. But just to give a bit of background, so I was invited by Nina Joshi to become president. My father had passed away a few months earlier, and she asked me to basically celebrate his memory and continue with the good work of my family. She asked me to become the president, and after consulting my family in the UK and in India, they said yes, that I should do this. Also my mother-in-law had passed away, and Maharashtra Mandal was very close to my father and mother-in-law, very close to their hearts. So many different roles they had all played. I mean, my Aji was also president of Maharashtra Mandal in the 60s twice. She was president. And my father was president, vice president, trustee, various roles he played. And he lived, that was his, Maharashtra Mandal was Baba's second home. He practically lived there. He was in every meeting that had to happen, in the nataks, in everything. But it all started with my Aji. That's how I even became involved in Maharashtra Mandal in the 1960s when I was a small child. At that time, we did not have our own hall, and we had Maharashtra Mandal events in St. Martin's Hall in Golders Green. And everybody, all the families would come together. So the adults and the children would be playing outside in the grounds, and the adults would be having their discussions or programs, whatever it might be. So we all grew up like a very big family, which was really good for us. And we've kept that relationship going. We all still know each other. So that is the reason I wanted to become president. So moving on, I'm just going to give you some details of the programs we've held in the past. So back in 2019, we started off with a celebration of Veer Savarkar's 136th birthday. This was an event this was our first event, our EC committee's first event, and we had it was full house. Many people came. We had food that was covered by other people had basically donated it. Rajiv Subedar had donated it, and a few other people as well involved. After that, we had a health and well-being awareness seminar. It was an informative program spanning across a variety of topics, including meditation, healthy cooking, healthy eating, and how to detox and cleanse your body using just plain food that we have every day. After that, we had Anand Bazaar. We had a fantastic response to this. We reached full house capacity, and there was many people that had come that we hadn't seen for many years. It was like a historical program we used to have right from the 60s. I remember we used to have Anand Bazaar or Anand Mele, and we hadn't had that for a few years. So it was very nice to meet everyone again in a long time. Then we had the Independence Day celebration, which was, a patriotic evening of songs, music, dance with MML's own Dolby playing, and it was a heartfelt program from all of us.
Then after that, we had Ganeshotsav, obviously, in September. It was for 11 days we did Ganeshotsav. It was full house every single day, and on the weekends you could not move. It was so energetic, so many people, and some people, even Tejali Sheth mentioned it was like being in Bombay. First year she came to England, she missed Ganeshotsav because it was not as nice as what it was like in Bombay. But then the second year we did this big program, and Tejali said it was just like being in India, and that made us all very happy that we've actually lived up to what we should be doing. Then after Ganeshotsav, we had a program called Bilwadal, and this was a tribute to the Marathi legends Babuji Sudhir Phadke, Madgulkar, and Pula Deshpande, and so many people came from the senior age group as well as our age group, and they very much enjoyed this. Then we did Diwali. This was an evening of musical entertainment with authentic Marathi food and faral that we had brought over from Bombay. And there was dancing as well to that. Then we kicked off the new year with Sankranti. This was explained, the significance of Republic Day. We celebrated the two programs together. And we also had a presentation on the members of the Assembly and what their contribution was to prepare the Constitution of India. So it was a very educational program from my aspect. Then after that, we had the coronavirus lockdown, so it was impossible to do programs, very difficult to even understand what we should be doing because of the situation across the globe. So we then in June started doing online programs, and we started off with a tabla session from Arvind Paranjpe. He gave a lesson in tabla, how it is played, how the instrument is made, and there was harmonium and some vocals to go with it as well. Then we did another program from India called Melhar. It was a live online concert of beautiful music and poetry. We also had a program, Vedanta in Modern Lives by Dr. Karan Singh. This was a very beautiful educational program, and he explained all the spiritual philosophies, the foundation of Hinduism, and the power of yoga and meditation. And it was a very powerful talk from him. It was just amazing. After that, we did Ganeshotsav. Again, all of Ganeshotsav was live other than the actual pujas. The pujas was done at our mandal, and we had only as volunteers, we only had EC and our trustees and all the Gurujis, just a few people to help, because we were making prasad to send to all our devotees. We asked them kindly not to attend our mandar for safety reasons. We did not want anyone to become sick from COVID. It's difficult to tell who has this virus. So we felt it would be safe if everyone just prayed from their homes. And in the safety of their homes and the comfort, obviously. So everyone came together, and Manoj Vasaikar, our Michelin star Maharashtrian chef, he made the prasad for us, and we then molded it into laddus and packed it in several layers, first in these small watis, then in butter paper, then in a box, and the box then went into an envelope. And we sent to all our members and everyone that had sent donations as well. And we've been getting very good messages, emails and text messages saying they've received the prasad, they've been very happy, they've enjoyed it, and thank you very much for doing this. We had to do this because of COVID. We did not want anyone to become sick by coming to the mandal, but again, it was the first time we had done it and it had worked. So, it was
a joint effort by everyone, by BOT, EC, Guruji's, everyone, and it worked. We were very pleased with it. We also did online programs across the 11 days for our Mandal and other viewers, which were put on Facebook and YouTube. So we did a workshop. Santosh Deshpande did a workshop on Ganesh Murti making. Then we had on the day of Ganpati, in between some of the rituals, we had a bhajan. The next day we had a dance and sangeet. We had a pravachan on Ganpati Bappa. One of our trustees, Prerna, she did a class on mosaic, which was very, very interesting, how you would make something out of mosaic. We also had a cooking show, or making puram puri, modak, and a dish out of bamboo, which was very inventive. I've never seen that before. And a young child making barfi. Then we had also Antakshari show. We had Bal Darbar, which is the children participating. They did, they sang songs, they played musical instruments, bansuri, tabla, very young boy playing tabla. Some of them recited proverbs. We also had a cultural evening, Maharashtrian cultural evening, and various different people participated in this cultural evening participated from various parts of the UK. And even, I think we had something from Milton Keynes. It was a mixture of different things. We had a program from India as well. Nad Foundation had sent us a video, which we included in that. And on the last day, we had some Bollywood entertainment by Nita Gulane, and she sung lots of old musicals that brought back memories for everybody. Very nice songs. So that's what we've done up to date, and now we will just play by ear based on what happens with COVID, whether we should just continue with online programs or have Diwali as an example, maybe have Diwali in the hall, we're not sure, but we will have to play it by ear on the COVID situation. But we are still going to entertain our members and everyone else. Thank you for listening to me. यूकेमधून आपल्या पुढील वक्त्या आहेत तेजाली शेटे. तेजाली शेटे या मूळच्या मुंबईच्या आहेत. 2 वर्षांपूर्वी त्या लंडनला स्थायिक झाल्या. त्या महाराष्ट्र मंडळ लंडन याच्या सदस्य आहेत. ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये त्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी DDB, लेओ बर्नेट, ग्रे वर्ल्ड वाईल्ड, ओगिलवी अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. तसेच P&G, कोका कोला, डिएगिओ, सॅमसंग, जॉन्सन अँड जॉन्सन अशा वेगवेगळ्या ब्रँडसाठी देखील त्यांनी काम केले आहे. त्यांनी आता त्यांची स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली आहे. त्याचबरोबर त्यांना नृत्यात देखील खूप आवड आहे. तेजालीजी भरतनाट्यम शिकल्या आहेत. महाराष्ट्र मंडळ लंडन येथे त्यांनी त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय नृत्य आविष्कार सादर केला. तेजालीजी, झेंडे अटके पारमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. I am originally from Mumbai. मी मूळची मुंबईची. मी तिथेच वाढली. नोकरी, शिक्षण सगळं तिथेच झालं. लग्नानंतर माय हस्बंड अपूर्व पंडित वेंट टू केम्ब्रिज युनिव्हर्सिटी फॉर हिज MBA. त्यानंतर त्यांनी इथेच नोकरी धरली लंडनमध्ये, आणि म्हणून मी आणि माझा लहान मुलगा, त्यावेळेस ही वॉज अबाउट 2.5 years old, आम्ही लंडनला शिफ्ट झालो. So as I am here basically to represent all of the people from our Maharashtrian community that have migrated to, London, UK for economic purposes. So आम्ही सगळे इथे येतो तेव्हा आमची काय मनस्थिती असते आणि हाऊ वी फील इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू टॉक अबाउट. अँड फ्रॉम माय व्हेरी पर्सनल व्ह्यू, आम्ही रिचमंडमध्ये शिफ्ट झालो, आणि इट वॉज द पहिला सेटलिंग पिरियड वगैरे थोडा
you know how it is always थोडं up and down चालू असतं. But that whole feeling of being homesick was constantly present across. आणि the first festival that happened after my move was Ganesh Chaturthi, and आम्ही लहानपणापासून खूप जास्त आमच्या घरी गणपती बसायचे नेहमी, गौरी गणपती. सो आमच्याकडे खूप लोक यायची जायची, सगळे रिलेटिव्ह असायचे, खूप धमाल मस्ती असायची. ऑल 7 days used to be very very eventful, नॉट अ सिंगल डल मोमेंट. आणि इथे आल्यानंतर मला पहिल्या गणेश उत्सवला असं वाटलं की अरे हे काय, मी कुठे आलीये. मला एकदम असं वाळीत पडल्यासारखं झालं, बिकॉज एव्हरीवन बॅक होम, फॅमिली, फ्रेंड्स, ते सगळे तसेही दे वर कंटिन्युइंग सेलिब्रेशन्स, आणि ते अजूनही तितकीच मजा करायचे. I was literally feeling like I'm the only one who's not having fun anymore, who doesn't have the kind of festive celebrations that everyone else is having. आणि मोर मला असं वाटलं की मी इथे राहणार असेल तर मग माझ्या मुलाला कधीच ह्याची काही कल्पनाच नसणार. He'll never know what it is like to be having fun during गणेशोत्सव किंवा दिवाळी. सो आउट ऑफ डेस्परेशन मी ऑनलाईन जाऊन चेक केलं की काय करू शकते मी, हाऊ डू आय मेक माय सेल्फ फील बेटर अँड गेट आउट ऑफ दिस रिअली डिप्रेसिंग गणेश फेस्टिवल दॅट आय एम एक्सपिरियन्सिंग. सो मला तेव्हा Maharashtra Mandal is obviously very, very well known. So the first thing I did was logged into the website and checked out Maharashtra Mandal. आणि मी कॉल केला. इमिडिएटली मला खूप छान somebody spoke to me really nicely for the first time in Marathi after coming to UK. That itself was a very nice feeling. आणि त्यांनी मला वेलकम केलं ऑन बोर्ड, अँड I immediately logged in. And this whole the comfort zone that I was looking for, I think I found it when I first entered an event which was where I met Shamal, and she introduced me to her friends and colleagues, and I wouldn't even call them colleagues or anything. They're just basically part of the same family. त्यांनी सगळ्यांनी मला खूप छान वेलकम केलं. आय इन्स्टंटली फेल्ट दॅट कनेक्शन आणि दॅट होल फीलिंग ऑफ कम्फर्ट झोन जे मी शोधत होती ते मला लगेच सापडलं. आय फेल्ट ॲट होम इन्स्टंटली. सिन्स देन आय हॅव नेव्हर लुक बॅक, अँड आय थिंक मला माझी फॅमिली आता सापडली आहे. सो माझी आई जेव्हा शी used to feel very bad for the first year when I didn't get to celebrate anything. Now it's so busy that I sometimes just have to call her up and say, I'm really having a great time. Happy Diwali, happy Ganesh Chaturthi, वगैरे. And then I have to get on with the festivals. So I think this void माझ्या लाईफमध्ये जी होती लंडनला आल्यानंतर ती कम्प्लिटली भरली गेली. आणि I found this really beautiful set of family which is home away from home म्हणतात. ते मला इथे सापडलं बिकॉज ऑफ थँक्स टू शामल, थँक्स टू तेजेश आणि विनोद आणि अनिता, रश्मी. द लिस्ट इज व्हेरी लॉंग, आणि ऑल ऑफ द EC मेंबर्स. त्यामुळे आय वुड रिअली एनकरेज एव्हरीवन जे बाहेरून येतात आणि माझ्यासारखं वेळ नका लावू. आल्याला लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. वी विल ट्राय आवर बेस्ट to make you feel more comfortable, make you feel at home with Maharashtra Mandal, with just just the fact that your kids will never be deprived of the being in touch with their cultural roots. So I'm right now very happy because माझा मुलगा आहे मल्हार. त्याला आरती करायला मिळते जी otherwise I would have not imagined happening. तो आरती करतो. त्यांनी गणपती बाप्पाची आयडल बनवली. हे कनेक्शन आजकाल इंडियामध्ये सुद्धा मुलांबरोबर राहणं कठीण असतं. बिकॉज आय सी माय कझन्स चिल्ड्रेन, ते पण एवढे जास्त इंटिग्रेटेड नाहीयेत आपल्या कल्चरमध्ये. तर इकडे राहून तर जास्ती एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. पण इवन दो युअर एक्सपेक्टेशन इज नॉट मच, जस्ट द बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ युअर कल्चर. सो वेन यू गो बॅक होम यू शुड फील कम्प्लिटली डिस्कनेक्टेड. सो मला ते जर काही हे महाराष्ट्र मंडळ फुलफिल करत असते, सो आय एम हॅपी विथ दॅट एज वेल. सो आय वुड अर्ज ऑल द पीपल, इवन द यंगर जनरेशन, तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा, तुमच्या मुलांना इन्व्हॉल्व्ह करा. It doesn't have to be extremely religious or anything. Just basic cultural roots, understanding, enjoyment, fun, feeling of togetherness, the whole feeling of family without having to be related to each other or blood relationship व्यतिरिक्त. So this is what I was looking for, and I found a lot more than that. So thank you so much actually to Shamal firstly and the rest of the EC team.
सिन्स देन आय बीन व्हेरी हेवीली इन्व्हॉल्व्ड इन महाराष्ट्र मंडळ आणि मग मी श्यामलनी ऑफर केल्याप्रमाणे मी PRO ची पोझिशन ऍक्सेप्ट केली. तर आम्ही प्रमोशन्स मध्ये ऍज फार एज पॉसिबल आम्ही ट्राय करतो की जितक्या जास्त लोकांना आमचा आवाज पोहोचेल आणि आमच्या कार्यकर्त्याच्या यु नो द मोर दे फाइंड आउट अबाउट what we're doing in terms of our events or some of our म्हणजे कोविडच्या सिच्युएशन मध्ये how we helped out the community reached out and helped the affected. हे सगळं जिथपर्यंत आम्ही पोहोचवू शकतो तितकं ऍज अ PRO आम्ही प्रयत्न करतो. आणि it was amazing especially to say that despite the lockdown, despite all of the obstacles, आपले एवढी विघ्न असून आमचा विघ्न हरता जेव्हा आले ह्या वर्षी गणपती आणि आम्ही त्यांचा 11 दिवसाचा गणपती ऍक्च्युअली सेलिब्रेट केला. इवन दो गणपती वॉज 1.5 दिवस, पण आम्ही इव्हेंट सेलिब्रेट केले सगळे 11 दिवस अँड दे वर ऑल फिनॉमिनल. त्याला एवढा मोठा रिस्पॉन्स मिळाला. सो that was an amazing achievement. The entire EC team and BOTs आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी खूप मेहनत केली आणि सगळे पार्टिसिपेंट्स. सो वी ट्राय आवर बेस्ट टू गिव्ह एव्हरीवन अ ग्रेट एक्सपिरियन्स. We hope our numbers grow and we hope we have more and more younger generation joining into our organization and joining into this family, and just to continue to keep spreading the joy and the happiness and the culture. And apart from that, I have found another great benefit. So I have been a creative director for a long time, but I've recently just started my own advertising agency. And I had no idea की इकडे सुद्धा मला महाराष्ट्र मंडळची हेल्प होईल. सो देर इज ॲज आय स्टार्टेड दिस ऑन्टरप्रेन्युअर जर्नी, मला इमिडिएटली कळलं थ्रू नेटवर्क अँड थ्रू कनेक्शन्स की देर इज दिस ऑर्गनायझेशन कॉल्ड OMPEG, which is overseas Maharashtrian professionals and entrepreneurs group. त्याच्यामध्ये त्यांनी मला कळलं की यू कॅन गो देअर आणि तुला प्रोफेशनल कॉन्टॅक्ट पण मिळतील, युअर नेटवर्क विल इन्क्रीज. सो I immediately looked that up, and that seems to have been growing exponentially in the past few months, years. So I am going to actually hand over the baton to Mr. Ravindra Gadge, and he is the founder member of OMPEG. He will tell you more in depth about what they do. So here is to you, Mr. Ravindra ji, and thank you very much for your patience. UK मधून आपले पुढचे वक्ते आहेत रवींद्र गाडगीळ. रवींद्र गाडगीळ इलेक्ट्रिकल इंजिनियर असून मॅनेजमेंट आणि कम्प्युटर यामध्ये त्यांनी मास्टर डिग्री मिळवली आहे. 14 वर्ष त्यांनी L&Tमध्ये काम केले आणि त्यानंतर ते UK येथे स्थायिक झाले. मागच्या 20 वर्षापासून एंटरप्राइज सिस्टीम्स इम्प्लिमेंटेशनसाठी ते कार्यरत आहेत. रवींद्रजी नॅशनल लेवलचे हॉकी प्लेयर आहेत. तसेच त्यांनी मिल्टन किन्समध्ये 2 बॅडमिंटन क्लबची देखील स्थापना केली आहे. मिल्टन किन्स मराठी मंडळाचे ते संस्थापक आहेत. त्याचबरोबर ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अँड एंटरप्रेनर्स ग्रुप याचे देखील ते संस्थापक आहेत. गर्जे मराठी ग्लोबल UK चॅप्टरचे ते हेड आहेत. 5व्या ॲन्युअल कन्व्हेन्शन ऑफ मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन दुबई येथे त्यांनी वक्ते म्हणून सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. रवींद्रजी, झेंडे अटके पार या मालिकेमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार, मी रवींद्र गाडगीळ. धन्यवाद तेजाली फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. इट्स मराठी विश्व परिषद कडून ही जी आज संधी मिळालेली आहे आम्हाला आमचे विचार आपल्यासोबत शेअर करण्याची, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी रवींद्र गाडगीळ, मिल्टन किन्स या शहरामध्ये लंडनपासून एक 50 मैलावर आमचं छोटंसं गाव आहे. तिथे गेले 20 वर्ष वास्तव्य करून आहे.
महाराष्ट्र मंडळ लंडन, मिल्टन कीन्स मराठी मंडळ आणि अशा अनेक मराठी संस्थांशी संलग्न राहून समविचारी लोकांशी सतत देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण करून एक नवीन संकल्पना आम्ही 2016 एप्रिलला मूर्त स्वरूपात आणली. आता याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की महाराष्ट्रीयन लोक जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वानी, आपल्या शिक्षणाच्या जोरावर यशस्वी होत आहेत आणि हे गेले 60, 70, 80 वर्ष चालू आहे. पण उद्योग क्षेत्रात, व्यवसाय क्षेत्रात अजून म्हणावी तितकी भरीव कामगिरी त्यांनी केलेली नाहीये, असं एक आमच्या लक्षात आलं. इंग्लंडमध्ये गेले 60-70 वर्ष अनेक महाराष्ट्रीयन लोक आहेत. आपल्यासोबत आजही नेने काका त्यातले एक जिवंत उदाहरण आहे. राजीव सुभेदार आहेत, अनेक लोक आहेत. पण व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात अजून भरीव कामगिरी करण्यासाठी महाराष्ट्रीयन लोकांचा अजून तो ठसा उमटलेला नाहीये. ह्याच्याकरता आपल्या इथे एक कायदेतज्ञ आहेत, हिमांशू दासरे. त्यांनी ही संकल्पना आमच्या मनात रुजवली की आपण महाराष्ट्रीयन लोकांकरता एक असा मंच, एक असा समूह, एक असा गट निर्माण करायचा की जेणेकरून आपण महाराष्ट्रीयन लोकांना, UK मध्ये राहत असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणून उद्योग, व्यवसाय या क्षेत्रामध्ये एकामेकांना मदत करून, एकामेकांना सहकार्य करून, एकामेकांना गायडन्स देऊन आपण त्यांना पुढे आणता येईल, असं काही करता येईल का. आम्ही जानेवारी 2016 मध्ये पहिल्यांदा भेटलो, 6-7 जण समविचारी, आणि त्यातून एप्रिल 2016ला एका दिमागदार सोहळ्यात OMPEG, ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अँड एंटरप्रेनर्स ग्रुप, या संकल्पनेची जन्म झाला. प्रतापराव शिर्के सर आणि धनंजय मुंगळे सर हे आमचे पॅट्रन म्हणून आम्हाला लाभले. त्यांनी सुरुवातीपासून आम्हाला मार्गदर्शन केले आणि ह्या संस्थेचे कार्य करण्याकरता सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आणि सहकार्य करत राहिले. या संस्थेची उद्दिष्टे मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्यात पहिले एकत्र आणणं. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणणं आणि एकत्र बांधून ठेवणं हाच एक मोठा चॅलेंज आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणायचं, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात त्यांना शक्यतो मदत करायची, नेटवर्किंग करायचं, त्यांना गाईड करायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं, त्यांना एकामेकापासून काय मदत होईल, कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहेत कुठली मंडळी आणि त्यांना कसा उपयोग होईल. आता कायदे तज्ञ आहेत, IT प्रोफेशनल्स आहेत, फायनान्स मधले प्रोफेशनल्स आहेत, तर ते एकत्र येऊन कसे काम करू शकतील ह्याच्याकरता हा मंच स्थापन करण्यात आला. ही एक फी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. आपण दरमहा 10 पाऊंड ही नाममात्र शुल्क आकारतो संस्थेच्या मेंबरशिपसाठी, आणि त्याच्याकरता अनेक कार्यक्रम आम्ही वर्षभर करत राहतो. या कार्यक्रमांची विभागणी ढोबळमानाने 2 ह्याच्या समूहात करता येईल. एक आहे जे हा मंच कार्यक्रम सादर करतो की तज्ञ लोकांची मार्गदर्शनपर भाषणे, कार्यशाळा, चर्चासत्र, तसेच औद्योगिक प्रदर्शन हे ओमपेग ऑर्गनाईज करतं. आणि सगळ्यात मोठा भाग हा सभासदांचे, त्यांचे व्यवसाय, त्यांचे उद्योग ह्याच्या वाढीकरता प्रमोशनल प्रोग्राम हा सगळ्यात मोठा भाग आहे. आतापर्यंत कार्याचा आढावा घेतला तर गेल्या 4.5 वर्षात साधारण 50 अशा कार्यशाळा, चर्चासत्र, 2 औद्योगिक प्रदर्शनं, तज्ञ मंडळींची मार्गदर्शनपर भाषणे असे 50 कार्यक्रम सादर करून जवळजवळ 5,000पेक्षा जास्ती लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे. मी म्हणत असं की शेवटी हा मंच कशा करताय तर मराठी लोकांनी, महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्र येऊन त्यांची व्यवसाय वृद्धी किंवा व्यवसाय सुरू करणे ह्याच्या करता आहे. त्यामुळे मुख्य कार्य या संस्थेचे
हे सभासदांचा कशा प्रकारे त्यांची व्यवसाय त्यांचे उद्योग वाढीला लागतील किंवा काही नवीन सभासद आपले व्यवसाय चालू करतील ह्याच्यावर संपूर्णपणे भर आहे. आणि म्हणून ह्याचं मुख्य कार्य हे सभासदांचे प्रमोशनल प्रोग्राम्स हे आहेत. आणि म्हणूनच 50च्या वर असे कार्यक्रम आत्तापर्यंत आयोजित केलेले आहेत. या संस्थेचे आत्तापर्यंत 150 सभासद आहेत आणि आमचं उद्दिष्ट आहे की पुढील 6 ते 8 महिन्यात ही सभासद संख्या 300 पर्यंत न्यायची आमची इच्छा आहे. काही प्रश्न लोकांचे आम्हाला येतात आणि ते ज्याच्याबद्दलचे विचार मी आपल्या सोबत शेअर करू इच्छितो की महाराष्ट्रीयनच का, आपण काही संकुचित विचार करत नाही ना. पण तसे नाहीये. महाराष्ट्रीयन उद्योग आणि व्यवसाय विश्वात महाराष्ट्रीयन लोक खूप मागे आहेत आणि त्यांना पुढे आणण्याकरता आम्ही इतर कम्युनिटीजकडनं, पंजाबी, गुजराती, मारवाडी ह्या कम्युनिटीकडनं इन्स्पिरेशन घेतलेलं आहे की आता आपल्यालाही ह्यामध्ये काहीतरी करण्यासारखं करणं शक्य आहे. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये व्यवसाय किंवा उद्योग चालू करणे किंवा तो वाढवणे हे खूप सोपे आहे. इंटरनेट, डिजिटल क्रांतीमुळे इथे ह्या गोष्टी करणे खूप सोपे आहे. तर अशा केसमध्ये अतिशय जी तरुण पिढी आहे, जी नवीन पिढी, सेकंड जनरेशन ज्याला आपण म्हणतो किंवा थर्ड जनरेशन काही बाबतीत, त्यांना एकत्र आणून त्यांना ह्या कार्यक्रमात सहभागी करून त्यांना यशाच्या मार्गावर पुढे वाटचाल करण्यासाठी मदत करणे हे आणखी एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. आणि ह्या 2 विचारांमुळे आत्तापर्यंत तरी आम्हाला अभिमानाने सांगावं वाटते की जो आम्हाला प्रतिसाद मिळत आहे तो खूप उत्तम आहे. हे जे 150 सभासद आहेत यातले 30% सभासद या महिला आहेत आणि आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या सर्व महिला व्यवसाय क्षेत्रात आहेत. हा ग्रुप आपण जर नाव पाहिलं तर प्रोफेशनल्स अँड एंटरप्रेनर्स, जे नोकरीमध्ये आहेत त्यांच्याकरताही हा ग्रुप आहे. पण ज्या महिला या ओमपेक्षी संलग्न आहेत 30%, या सगळ्या व्यवसाय क्षेत्रात आहेत, कोणीही नोकरी करत नाहीये. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर अस. आता पुढे जाऊन आम्ही भारतीय उच्चायुक्तालय, लंडन, बर्मिंगहॅम मधील उच्चायुक्तालय, तसेच इतर ट्रेड बॉडीज आणि ट्रेड ऑर्गनायझेशनशी आम्ही संलग्न होण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्याबरोबरही कार्यक्रम करायचा आमचा विचार आहे, जेणेकरून महाराष्ट्रीयन लोकांचे आणि मराठी लोकांचे UK मधील कार्य ह्याची भरभराट हो. तसेच जगातील इतर राष्ट्रांमध्ये जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना यातून काही शिकण्यासारखे असेल तर ते यातनं बोध घेऊन अशा प्रकारचे उपक्रम चालू करतील. आत्ता जे आमचे कार्यकारिणीचे सदस्य आहेत, आम्ही 6 जण व्हॉलेंटरी बेसिसवर ही संस्था चालवतो. यात कुठली पदाधिकारी वगैरे असे काही नाहीये. अनिक कापरेकर, जय तहसीलदार, सुशील रापतवार, मी स्वतः, राजन शेगुंजी आणि रेश्मा देशपांडे हे 6 जण मिळून आम्ही व्हॉलेंटरी तत्वावर हे चालवतो. यात आम्हाला कुठलेही रिम्युनरेशन वगैरे मिळत नाही. आणि अनेक लोक आता ह्याच्याशी जोडली जात आहेत. ह्याला प्रतिसाद चांगला मिळतोय. लोक नवनवीन उपक्रम घेऊन येत आहेत. इस्पेशली जी तरुण पिढी आहे ती आता ह्याच्यात सहभागी व्हायला लागली आहे. आम्ही लवकरच युवा विंग आणि लेडीज विंग लॉन्च करत आहोत आणि जेणेकरून त्या विभागाकडे आम्हाला जास्ती फोकस देता येईल आणि जास्ती कार्य करता येईल त्या विभागामध्ये. तर ही एकंदर आमच्या संस्थेची आत्तापर्यंतची वाटचाल आहे. पुढे अनेक उपक्रम आहेत. आमची www.ompeg.org.uk वेबसाईट आहे. आमचा फेसबुक ग्रुप आहे. आमचा लिंक्डइन ग्रुप आहे. ह्याच्यावर आपण या संस्थेबद्दल माहिती घेऊ शकता. तर पुन्हा एकदा विश्व मराठी परिषदेचे ओमपेग तर्फे मनापासून आभार की आम्हाला आपण ही संधी दिली आमचे विचार आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी. धन्यवाद. UK
मुंबईवरून आपले पुढील वक्ते आहेत केदार लेले. केदारजी सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते लेखक देखील आहेत. ऑक्टोबर 2000 पासून लंडन येथे ते स्थायिक झाले. त्यांना खेळाची अतिशय आवड असून क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, चेस अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी डिस्टिंक्शन लेवल मिळवली आहे. विम्बल्डनवर मराठीमध्ये त्यांनी पुस्तक लिहिले आहे. विम्बल्डन लॉन टेनिस हिस्ट्री म्युझियममध्ये त्यांच्या पुस्तकाला स्थान मिळाले आहे. असे स्थान मिळवणारे ते पहिलेच भारतीय लेखक आहेत. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे. केदारजी, आपल्या या स्वप्नाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. झेंडे अटके पारमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, माझं नाव केदार लेले. मी मूळचा मुंबई डोंबिवलीचा असून सन 2000 पासून लंडन येथे स्थायिक आहे. लंडनमध्ये आधी हॅरो आणि आता चेशम येथे स्थायिक आहे. 95 ते 97 मध्ये पुण्यातील वाडिया आणि DSRF मधून कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर झालो आणि सन 2000 मध्ये लंडनला आलो. 2009 मध्ये UK मध्ये झी मराठी आणण्यासाठी मी अथक प्रयत्न केले होते. माझ्या या प्रयत्नास दाद देत UK मध्ये झी कॅफे हा पहिला मराठी चॅनल सुरू झाला होता. त्यानंतर 2010 ते 2012 ही 2 वर्ष मी महाराष्ट्र मंडळ लंडन येथे सचिव म्हणून कार्यरत होतो. तसेच 2012 ते 2014 मध्ये महाराष्ट्र मंडळ लंडन येथे उपाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असल्यामुळे 2014 पर्यंत नोकरी करताना कधी झ्युरिक किंवा जिनिव्हा, ब्रसेल्स किंवा लक्झेंबर्ग, तर कधी कोपनहेगन, एडिनबरा किंवा डब्लिन येथे असायचो. इंग्लंडला आल्यापासून काही खास पण मोजक्या क्लायंटसोबत जसे एऑन बेनफिल्ड, ब्रिटिश टेलिकॉम, ब्रिटिश पेट्रोलियम, युरोपियन मेडिसिन्स एजन्सी, युरोपियन कमिशन, क्रेडिट स्विस आणि JP मॉर्गन यांच्यासोबत काम करताना मी लक्षणीय कामगिरी बजावली आहे. लहानपणापासून मला क्रिकेट आणि टेनिस यासारख्या अनेक खेळांविषयी खूप आवड व एक विलक्षण प्रकारचं आकर्षण होतं. क्रीडा उपासक असल्यामुळे क्रिकेट, टेनिस व्यतिरिक्त मला बुद्धिबळ आणि फुटबॉल पण तितकंच आवडतं. विश्वनाथन आनंदने जिंकलेल्या 3ही जागतिक बुद्धिबळ स्पर्धांचं वार्तांकन मी केलं आहे. 2008 बॉन, जर्मनी, 2010 सोफिया, बल्गेरिया, 2012 मॉस्को, रशिया या सर्व ठिकाणी जाऊन वार्तांकन करणारा मी पहिला आणि एकमेव क्रीडा समीक्षक आहे. तसेच 2013 चेन्नई आणि 2018 लंडन इथून पण वार्तांकन करणारा मी पहिला आणि एकमेव मराठी क्रीडा समीक्षक आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसोबत हॉलंड येथील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचं वार्तांकन तसंच लंडन चेस क्लासिकचं वार्तांकन करणारा मी एकमेव मराठी क्रीडा समीक्षक आहे. असमांतर बुद्धिबळाच्या इतिहासातील 20व्या आणि शेवटच्या ॲम्बर बुद्धिबळ स्पर्धेचं मोनॅको येथून 2011 मध्ये वार्तांकन करणारा मी एकमेव मराठी समीक्षक आहे. या स्पर्धेसाठी मला खास आमंत्रण दिलं गेलं होतं. खरं तर माझं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे, पण मला माया मराठीची साहित्य सेवा करावीशी वाटली म्हणून मी मराठी वृत्तपत्रांचं अध्ययन सुरू केलं. 2010 पासून म्हणजे गेली 10 वर्ष मी सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि लोकमत या वृत्तपत्रांमधून नियमितपणे विविध विषयांवर स्तंभलेख म्हणजेच कॉलम आणि लेख आर्टिकल्स लिहित आहे. भारतातून इतर कुठल्याही भाषेतून विम्बल्डनवर पुस्तक नाही ही एक शोकांतिका आहे, पण मराठी भाषेत मी लिहिलेल्या विम्बल्डनच्या हिरवळीवरून या पुस्तकाला विम्बल्डन आणि त्यांच्या म्युझियमने मान्यता दिली आहे. ही जगभरातील मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. क्रीडा निपुण समीक्षक या नात्याने टेनिस पंढरीवर म्हणजेच विम्बल्डनवर लिहिलेल्या विम्बल्डनच्या हिरवळीवरून पुस्तकास खुद्द विम्बल्डनची मान्यता मिळवणारा मी पहिला आणि एकमेव मराठी लेखक असल्यामुळे त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. या पुस्तकाला नागपूर टेनिस असोसिएशन, ओमपेगने चाणक्य अवॉर्ड, सूर्यदत्त टेक्निकल पुणे, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया, जीनियस इंडिया आदी संस्थांनी पुरस्कृत केलं आहे. माझे जे गुरु आहेत द्वारकानाथ संजगिरी, ते स्वतः जेव्हा जर्सी आयलंडवरती आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या ब्लू लगून या पुस्तकामध्ये गुरु शिष्य म्हणजे माझं आणि त्यांच्याबद्दल असलेलं नातं व्यक्त केलं आहे. तसेच हर्ष भोगले
चा हर्षा बोलेची मुलाखत मला घेता आली हे मी माझं अहोभाग्य समजतो. मराठी विश्व परिषद जे काम करत आहेत त्यासाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदे जोडून उभे आहोत आणि त्यांच्या या उपक्रमास आमची संपूर्णपणे साथ आहे. त्यांना लागणारी जी काही मदत असेल ती आम्ही इकडनं लंडनहून आणि इंग्लंडमधनं करण्याचा आमचा मानस आहे आणि हे म्हणून मी माझं वक्तव्य थांबवतो. आदरणीय अनिलजी, राजीवजी, श्यामलजी, तेजालीजी, केदारजी आणि रवींद्रजी, आपले मनापासून धन्यवाद. UK मधील महाराष्ट्राचं दर्शनच तुम्ही आम्हाला घडवलं. तुम्हा सर्वांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. भारताबाहेर दूर 7 समुद्रापलीकडे जाऊन आपलं कर्तृत्व तिथल्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन आपण सिद्ध केलं. तिथे नव्याने येणाऱ्या मराठी भाषिक बांधवांना मानसिक भावनिक आधार दिलात, आपुलकी दिली, माया दिली आणि जणू तिथे नवीन महाराष्ट्रच घडवला. UK मधील मराठी भाषिक बांधवांच्या कर्तृत्वाची कहाणी अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत शेअर करावी. भविष्यामध्ये UK जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी, पर्यटकांनी हा व्हिडिओ जाण्याआधी जरूर बघावा. तेथेही आपले बांधव आहेत ही कल्पना त्यांना नक्कीच धैर्य आणि आत्मिक आनंद देणारी ठरेल. UK सर्व मराठी भाषिक बांधवांचे अभिनंदन आणि विश्व मराठी परिषदेतर्फे मनापासून शुभेच्छा. झेंडे अटके पार या YouTube लाईव्ह मालिका पाहणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना मी विश्व मराठी परिषदेच्या वैश्विक कुटुंबामध्ये सहभागी होण्याचे आत्मीय आमंत्रण देते. विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासदत्व ऑनलाईन घेता येते. आपण भारत आणि भारताबाहेरील सर्व मराठी भाषिक बंधू भगिनी एकत्र येऊन वैश्विक मराठी कुटुंब एक वैभवशाली, संपन्न, समृद्ध आणि सक्षम वैश्विक मराठी भाषिक समाज घडवूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया.